विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज अप्लाइड बीचा जो आपला पेपर आहे तर त्यामध्ये जी फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट सिस्टीम आहे तर या फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट सिस्टीमचा आपण अभ्यास करणार आहोत. या अगोदरच्या तासामध्ये आपण जी फिक्स एक्सचेंज रेट सिस्टीम होती, स्थिर विनिमय दर पद्धती, तर त्या स्थिर विनिमय दर पद्धतीचा आपण अभ्यास केला. तर या तासामध्ये आपल्याला फ्लेक्झिबल लवचिक विनिमय दर पद्धतीचा अभ्यास हा करायचा आहे. आता लवचिक विनिमय दर पद्धती जी आहे तर लवचिक विनिमय दर पद्धती याला वेगवेगळ्या नावानं हे ओळखलं जातं. मग यामध्ये लवचिक विनिमय दर पद्धती असं म्हणतात, बदलता विनिमय दर असं सुद्धा म्हणतात, तरलता विनिमय दर, त्यानंतर तरल विनिमय दर पद्धती. तर अशा वेगवेगळ्या नावानं या फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट सिस्टीमला ओळखलं जातं. आणि आता आपल्याला या पद्धतीचा जो सविस्तर अभ्यास आहे तो अभ्यास आपल्याला करायचा. आणि यामध्ये मग जी काही लवचिक विनिमय दर पद्धती आहे, लवचिक विनिमय दर म्हणजे काय, त्याचा अर्थ आपल्याला अभ्यासायचा आहे. लवचिक विनिमय दराचे गुण, लवचिक विनिमय दराचे दोष यांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून चालविण्यात येणारी जी काही स्थिर विनिमय दर व्यवस्था होती तर ही स्थिर विनिमय दर व्यवस्था नाणेनिधीच्या स्थापनेनंतर काही वर्षातच अपयशी ठरली. आणि मग विनिमय दरात स्थैर्य निर्माण करण्यासाठी जगातील बऱ्याच देशांना आपल्या चलनाचे अवमूल्यन करावे लागले. व्यवहार शेषात तूट निर्माण होऊन आणि मग त्याचा परिणाम व्यवहार शेषात तूट निर्माण होऊन त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. 1970मध्ये आंतरराष्ट्रीय चलनविषयक संकट निर्माण झाले आणि बऱ्याच देशांनी मग जी काही स्थिर विनिमय दर पद्धती होती तर त्या स्थिर विनिमय दर पद्धतीचा हा त्याग केला. आणि त्यानंतर अस्तित्वात आलेल्या स्मिथसोनियन हे जो करार होता तर हा करार त्यानंतर अस्तित्वात आला. आणि मग हा जो करार आहे तर हा करार 14 महिन्यामध्येच तो काय झाला, बारगळला किंवा तो सुद्धा तोच चांगल्या प्रकारे टिकून राहिला नाही. त्यानंतर मात्र 1976च्या जानेवारीपासून जमैका करार जो आहे तर जमैका करार अस्तित्वात येऊन त्यानंतर जी विनिमय दराची व्यवस्था अंमलात आली ती आजपर्यंत टिकून आहे. आणि मग ती विनिमय दर पद्धती कोणती आहे तर ती विनिमय दर पद्धती म्हणजेच बदलते विनिमय दर पद्धती किंवा लवचिक विनिमय दर पद्धती किंवा तरते विनिमय दर पद्धती किंवा तरल विनिमय दर पद्धती. तर अशा वेगवेगळ्या नावानं तिला ओळखलं जाते. आणि म्हणून ही जी विनिमय दर पद्धती आहे तर ही विनिमय दर पद्धती आजपर्यंत टिकून आहे. आणि मग वेगवेगळ्या देशाच्या जे काही चलन आहे, नाणे आहे तर त्या चलनामध्ये विनिमय दर ठरवण्यासाठी या बदलत्या विनिमय दराचा, या तरलत्या विनिमय दराचा वापर केला जातो. आता मग आपल्याला सुरुवातीला बदलत्या विनिमय दराचा अर्थ पाहायचा आहे की बदलता विनिमय दर म्हणजे काय. तर बदलता विनिमय दरामध्ये काय असतं की ज्या विनिमय दर व्यवस्थेत सरकार परकीय चलनाच्या मागणी पुरवठ्याच्या आधारे बाजारभावानुसार विनिमय दर निश्चित करण्यास परवानगी देते. सरकार काय करतं आहे की विनिमय दर कसा निश्चित होतो तर परकीय चलनाच्या मागणी पुरवठ्याच्या आधारे, ज्याला आपण बाजारभाव म्हणतो, तर त्या बाजारभावानुसार विनिमय दर निश्चित करण्यास परवानगी देते. मग असा विनिमय दर म्हणजे बदलता विनिमय दर किंवा त्याला आपण तरता विनिमय दर असं म्हणतो. मग अर्थात अशा विनिमय दर व्यवस्थेत शासनाच्या हस्तक्षेपाचा अभाव असतो. निरहस्तक्षेप जो आहे तर शासन यामध्ये कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही. आणि मग विनिमय दर कसा ठरतो तर विनिमय दर हा बाजारातील, आंतरराष्ट्रीय बाजारातील चलनाला असणारी मागणी आणि चलनाचा होणारा पुरवठा या दोन बाबीवरून विनिमय दर हा निश्चित केला जातो.
त्यालाच आपण मागणी पुरवठ्याच्या आधारे विनिमय दराची जो विनिमय दर आहे तो विनिमय दर काय होतो, निश्चित होतो. आणि मग विनिमय दराचा अर्थ जो आहे, तर विनिमय दराचा अर्थ पाहत असताना आपण काही व्याख्या, ह्या ज्या निवडक व्याख्या आहेत त्या निवडक व्याख्या पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली जी व्याख्या आहे, तर पहिली व्याख्या आहे प्राध्यापक लिप्से यांची ही व्याख्या आहे. आणि मग प्राध्यापक लिप्से यांच्या मते स्थिर विनिमय दर बदलता विनिमय दर म्हणजे काय, जेव्हा एका देशाच्या चलनाचे मूल्य दुसऱ्या देशाच्या चलनाच्या संदर्भात बदलत जाण्यावर निर्बंध घातलेले असतात तेव्हा, आणि असा दर मागणी पुरवठ्यानुसार बदलत असतो तेव्हा त्यास बदलते विनिमय दर असे म्हणतात. आणि म्हणून मग बदलता विनिमय दर जो आहे, तर बदलता विनिमय दर यामध्ये सांगण्याचा जो प्राध्यापक लिप्से यांनी प्रयत्न केला, तर तो आहे की जेव्हा एका देशाच्या चलनाचे मूल्य दुसऱ्या देशाच्या चलनाच्या संदर्भात बदलत जाण्यावर निर्बंध घातलेले नसतात, कशाही प्रकारचे त्यामध्ये नियंत्रणे नसतात, आणि असा दर मागणी पुरवठा यानुसार बदलत असतो तेव्हा त्यास बदलते विनिमय दर असे म्हटले जाते. तर अशी प्राध्यापक लिप्से यांनी व्याख्या केलेली आहे. दुसरी व्याख्या आहे बदलता विनिमय दराचा, तर परकीय चलनाची मागणी आणि परकीय चलनाचा पुरवठा यांच्या समतोलातून ठरणाऱ्या विनिमय दरास बदलते विनिमय दर असे म्हणतात. म्हणजे चलनाची जी काही मागणी आहे, डिमांड इज इक्वल टू सप्लाय, आपण ज्याला म्हणतो संतुलनाचं सूत्र जे आहे, तर डिमांड इज इक्वल टू सप्लाय म्हणजेच मागणी बरोबर पुरवठा आणि यांच्या समतोलातून जो काही विनिमय दर ठरतो, तर त्या विनिमय दरास बदलता विनिमय दर असे म्हटले जाते. आता थोडक्यात ह्या ज्या व्याख्या आहेत, तर या व्याख्येवरून असे दिसते की बदलता विनिमय दराच्या निश्चितीबाबत शासनाच्या हस्तक्षेपाचा अभाव दिसून येतो, आणि मग हा दर बाजार यंत्रणेमार्फत निश्चित होतो. कशामार्फत निश्चित होतो, बाजार यंत्रणेमार्फत. आणि शासनाचा हस्तक्षेप जो आहे, तर यामध्ये शासनाचा हस्तक्षेपाचा अभाव दिसून येतो. आता बदलता विनिमय दर जो आहे, तर बदलत्या विनिमय दराचे गुण आपण सुरुवातीला पाहूया आणि नंतर त्याचे दोष अभ्यासूया. आता पहिला जो काही गुण आहे, तर तो गुण आहे बाजारावर आधारित. म्हणजे बदलता विनिमय दर हा बाजार यंत्रणेच्या परकीय चलनाची मागणी, परकीय चलनाचा पुरवठा या दोन शक्तीनुसार ठरतो, आणि यामध्ये मग शासनाचा कसलाही हस्तक्षेप नसतो, आणि म्हणून परकीय चलनाची मागणी आणि पुरवठा या दोन बाजार शक्तींना पूर्ण स्वातंत्र्य यामध्ये प्राप्त होते, आणि म्हणून हा जो बदलता विनिमय दर आहे, तर हा बाजार यंत्रणेवर आधारित असतो. हा त्यामधला पहिला गुण आहे. नंतरचा गुण आहे शासनावरील ताण कमी. शासनाला यामध्ये कसल्याही प्रकारचा ताण नाही, कारण बदलता विनिमय दर हा बाजार यंत्रणेमार्फत निश्चित होत असल्यामुळे शासनाला आंतरराष्ट्रीय व्यवहार शेषात हस्तक्षेप करून विनिमय दरास स्थैर्य राखण्याची आवश्यकता नाही किंवा ती भासत नाही, आणि मग यामुळे दराबाबत शासनाला हस्तक्षेप करावा लागत नाही. म्हणजेच जो काही विनिमय दर आहे, तर या विनिमय दराबाबत शासनावर कसल्याही प्रकारचा ताण जो आहे, तर तो ताणच नसतो, म्हणून ताण हा जो आहे तो कमी आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ. आता हा जो विनिमय दर आहे, बदलता विनिमय दर, तर या बदलत्या विनिमय दरामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची रचना आणि दिशेत सतत बदल होताना दिसतात. मग अशी परिस्थिती स्थिर विनिमय दर योग्य ठरत नाही. आणि मग या उलट व्यापारविषयक घडामोडी आहे, व्यापारविषयक करार आहेत, व्यापारविषयक धोरणाच्या दृष्टीने आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ व्हावी यासाठी बदलते विनिमय दर हे योग्य वाटतात, आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ हा यामधला एक गुण सांगितला जातो. त्यानंतरचा गुण आहे सोपी कार्यपद्धती आहे. म्हणजे बदलता विनिमय दर ठरवण्याची जी कार्यपद्धती आहे ती अतिशय सोपी आहे,
कारण ज्या पातळीला परकीय चलनाची मागणी आणि परकीय चलनाचा पुरवठा समान होतो त्या ठिकाणी विनिमय दर प्रस्थापित होतो. म्हणजे एकदम सोपी कार्यपद्धती आहे आणि अर्थात परकीय चलनाची टंचाई किंवा अतिरिक्त पुरवठा यासारखी स्थिती या ठिकाणी निर्माण होत नाही. आणि म्हणून ही जी बदलता विनिमय दर पद्धती आहे तर ही सोपी कार्यपद्धती म्हणून त्याच्यातला एक गुण सांगितला जातो. नंतरचा गुण आहे देशांतर्गत आर्थिक धोरणाची कार्यक्षमता वाढते. आता बदलते विनिमय दर आर्थिकदृष्ट्या बरेच फायदेशीर असतात. देशात स्थिर विनिमय दर पद्धती असेल तर चलनाचा पाठबळ म्हणून सोने किंवा विदेशी चलनाच्या मोठ्या साठ्याची जी आपल्याला गरज असते तर तशी गरज यामध्ये नसते. आणि म्हणून बदलत्या विनिमय दर पद्धतीत सरकारला सोने किंवा परकीय चलनाचा साठा ठेवावा लागत नाही आणि त्यामुळे उपलब्ध सोने आणि विदेशी चलनाच्या जो काही चलनाचा इतर विकास कार्यासाठी पर्याप्त वापर करता येतो. हा त्यामधील एक दोष आहे, गुण आहे. तर हा गुण त्यामध्ये सांगितला जातो. त्यानंतर सट्टेबाजीवर नियंत्रण. आता बदलत्या विनिमय दर पद्धतीमध्ये सातत्याने काय असतं की जे परकीय चलन जे आहे तर या परकीय चलनाच्या जे काही विनिमय दर आहे तर तो विनिमय दर सातत्याने बदलत असतो. आणि त्यामुळे मग सट्टेबाजीचा जो परिणाम आहे तर सट्टेबाजीला यामध्ये वाव मिळत नाही, प्रोत्साहन मिळत नाही. आणि मग सट्टेबाजीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुद्धा बदलता विनिमय दराचं समर्थन केले जाते. आणि मग सतत बदलणारा जो विनिमय दर आहे तर या विनिमय दरामुळे सट्टेबाजांना भविष्यकालीन अंदाज व्यक्त करता येत नाहीत आणि मग त्यांच्या व्यवहाराचे आपोआप नियंत्रण होण्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा आहे किंवा ज्याला आपण गुण म्हणतो तर तो गुण सांगितला जातो. त्यानंतर व्यवहार तोलाचा समतोल. आता या पद्धतीचा गुण सांगत असताना व्यवहार तोलाचा समतोल हा सुद्धा एक त्यामधला गुण सांगितला जातो की या पद्धतीत विदेशी चलनाची मागणी आणि पुरवठा यावरून विनिमय दर निश्चित होत असल्यामुळे मग त्याच्या प्रभावातून निश्चित झालेला जो नैसर्गिक विनिमय दर आहे तर त्या विनिमय दरामुळे व्यवहार तोलाचा समतोल जो आहे तो आपोआप प्रस्थापित होतो आणि यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. तर हा त्यामधला एक गुण आहे. आणि नंतरचा एक गुण आहे की गुंतवणुकीला चालना. की परकीय गुंतवणूकदार विनिमय दरात होणारे बदल विचारात घेऊन गुंतवणूक करतात आणि मग परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याची आणि पर्यायाने आर्थिक विकासाला चालना देण्याची कार्य बदलत्या विनिमय दराकडून काय आहे होताना दिसून येतात. म्हणून हा सुद्धा एक त्याचा गुण हा सांगितला जातो. आता बदलत्या विनिमय दराचे जसे गुण आहेत तसे त्यामध्ये दोषसुद्धा आहेत आणि मग ते दोष आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर आता यामध्ये बदलत्या विनिमय दराचे दोष कोणते आहेत तर त्यामध्ये पहिला दोष आहे अनिश्चितता. काय आहे? अनिश्चितता आहे. बदलत्या विनिमय दराबाबत निश्चित असे काहीच असत नाही. कारण जी काही विदेशी चलनाची मागणी आणि विदेशी चलनाचा पुरवठा आहे तर हा सातत्याने बदलत असल्यामुळे त्यांच्यामध्ये याच्यामध्ये व्यक्त केलेले अंदाज हे खरे ठरत नाहीत. आणि मग ते खरे ठरत नसतील तर त्यामुळे सतत बदलत्या वातावरणात विनिमय दरातील अनिश्चितता ही अस्तित्वात राहते. म्हणून हा त्यामधील एक दोष सांगितला जातो. नंतरचा दोष आहे की सट्टेबाजीला चालना मिळते. कारण या विनिमय दर पद्धतीमुळे सट्टेबाजांना प्रोत्साहन मिळते. कारण विनिमय दर जर जास्त सतत बदलत राहिला तर सट्टेबाज सतत अंदाज वर्तवितात आणि अशा भविष्यकालीन अंदाजामुळे विनिमय दर सतत चढ उतार होत राहतात. म्हणून सट्टेबाजीला चालना या ठिकाणी मिळते. त्यानंतर साधन सामग्रीचा अपव्यय हा यामधला दोष आहे. कारण विनिमय दर मागणी पुरवठा यांच्या समतोलावरून निश्चित होत असल्यामुळे बऱ्याचदा हा दर अर्थव्यवस्थेतील उत्पादक, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था, निर्यातदारांना नकळत चुकीची दिशा दाखवतो आणि त्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात आणि याचा परिणाम मग साधन सामग्रीचा अपव्यय जो आहे तो अपव्यय होण्यामध्ये होतो. तर हा त्यामधील एक दोष सांगितला जातो. त्यानंतर आहे व्यापार वृद्धीसाठी प्रतिकूल.
आता हा जो बदलता विनिमय दर आहे, तर हा बदलता विनिमय दर अनिश्चिततेचे वातावरण निर्माण करीत असल्यामुळे देशाचा परकीय व्यापार जो आहे तो वाढीस निश्चित अशी दिशा देता येत नाही. आणि मग विनिमय दरातील अनिश्चिततेमुळे आयात निर्यात व्यवसायातील व्यक्ती यांना अनिश्चिततेचा सामना करावा लागतो. म्हणून व्यापार वृद्धीवर याचा काय होतो? प्रतिकूल परिणाम होतो. त्यानंतर आहे भाववाढ. आता अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या मते बदलता विनिमय दर हा देशी अर्थव्यवस्थेच्या भाववाढीस कारणीभूत ठरतो. कारण देशी चलनाचे आणि विदेशी चलनाच्या तुलनेत मोठी मूल्य घट झाली असेल तर आयात केल्या गेलेल्या वस्तूच्या किमती वाढतात. परिणामी देशी उत्पादने महाग होतात आणि श्रमिकांच्या वेतनात वाढ होते आणि त्याचा खरेदी शक्ती वाढते. खरेदी शक्ती वाढल्यामुळे देशातील भाववाढ वाढते आणि म्हणून ही भाववाढ जी आहे तर भाववाढ या बदलत्या विनिमय दरामुळे घडून येते, असं एक त्यामधील दोष आहे. त्यानंतर परकीय गुंतवणुकीवर परिणाम. आता विनिमय दरात जर सतत बदलत राहिला तर त्यामुळे विदेशी गुंतवणूकदार त्याच्यावर विपरीत परिणाम होतो आणि बदलत्या विनिमय दरामुळे अर्थव्यवस्थेत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण होऊन जी काही परकीय गुंतवणूक आहे तर ती गुंतवणूक किंवा उद्योग व्यवसायात गुंतवणुकीची जोखीम वाढते आणि त्यामुळे परकीय गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास तयार होत नाही आणि परिणामी गुंतवणुकीचे प्रमाण कमी होत जाते. तर हा एक त्यामधला दोष आहे. त्यानंतर अल्पविकसित देश यासाठी हा बदलता विनिमय दर जो आहे तर तो चांगला नाही आहे. त्यामुळे त्याचं व्यवहारशेष जो आहे तर तो व्यवहारशेष प्रतिकूलता दूर करण्यासाठी आपल्या चलनाचे मूल्य जे आहे ते सतत कमी करावे लागते आणि मग याचा परिणाम काय होतो की त्यांच्या आर्थिक विकासावर परिणाम होतो आणि मग अल्पविकसित जे काही देश आहेत तर या अल्पविकसित देशामध्ये लोकांचा चलनावरील विश्वास कमी होतो आणि म्हणून अल्पविकसित देशासाठी हा जो बदलता विनिमय दर आहे तर हा योग्य नाही आहे, असा त्यामध्ये दोष आहे. आणि बदलत्या विनिमय दरात वरील दोष दिसून येत असले तरी विनिमय दर निश्चितीच्या बाबत ही पद्धती अतिशय लोकप्रिय आहे आणि सध्या जगातील सर्व देशात या पद्धतीचा स्वीकार करण्यात आलेला आहे. म्हणून या विनिमय दर पद्धतीमध्ये किती दोष असले तरी ही पद्धती सर्व जगाने याचा स्वीकार हा केलेला आहे. आता यामध्ये एक प्रश्न दिलेला आहे, त्या प्रश्नाची तुम्ही तयारी करू शकता. प्रश्न आहे, बदलता किंवा लवचिक किंवा तरता किंवा तरल विनिमय दर म्हणजे काय आणि बदलता विनिमय दराचे गुण दोष स्पष्ट करा. मागील व्हिडिओ लेक्चर तुम्हाला ऐकायचा असेल, पाहायचा असेल तर निळ्या अक्षरावर तुम्ही क्लिक करा. मागील व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पाहता येईल. यामध्ये काही अडचणी असतील, समस्या असतील तर त्या आपण यूट्यूब आणि क्लासरूमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. त्या सोडवण्याचा प्रयत्न हा केला जाईल. थँक्यू.